प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण सीईटी आणि नीट साठी शॉर्ट ट्रिक्सचे व्हिडिओ बघतो आहोत आणि आजचा आपला व्हिडिओ नंबर आहे 16 आणि चॅप्टर आहे वेव्ह ऑप्टिक्स। बघा, आज जी ट्रिक घेणार आहे त्याच्यावर खूप सारे प्रश्न सीईटीला, नीटला, जेईला विचारले जातात, पण आपल्याला त्याची पद्धत माहिती नसते आणि म्हणून सोपे प्रश्न सुद्धा आपले चुकतात। आणि म्हणून त्याची सोपी ट्रिक जर तुम्हाला सांगितली तर यावरचे प्रश्न तुम्हाला सहजासहजी सोडवता येतील आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे। तर बघूयात आपण वेव्ह ऑप्टिक्स या चॅप्टर मध्ये आपण इंटरफरन्स पॅटर्न पाहतो आणि ह्या इंटरफरन्स पॅटर्न मध्ये आपल्याला माहितीये सेंट्रल ब्राइट बँड, त्यानंतर डार्क बँड, ब्राइट बँड, डार्क बँड, ब्राइट बँड, डार्क बँड, ब्राइट बँड असे दोन्ही साइडला इक्वली स्पेस्ड असतात आणि दोन डार्क बँड किंवा दोन ब्राइट बँड याच्या मधलं जे अंतर असतं ते सारखंच असतं आणि त्याला आपण बँडविड्थ असं म्हणतो। आणि मग आपल्याला कधी कधी प्रश्न विचारला जातो की डिस्टन्स बिटवीन फर्स्ट ब्राइट बँड अँड फोर्थ ब्राइट बँड ऑन द सेम साइड ऑफ द सेंट्रल बँड। मग या सेंट्रल बँडचा पहिला ब्राइट आणि चौथा ब्राइट, बघा पहिला ब्राइट आणि चौथा ब्राइट, तर ज्यावेळी असं तुम्हाला सेम साइड प्रश्न विचारला जातो तर त्यावेळेस त्या म्हणजे आता जो तुमचा पहिला ब्राइट आहे त्याला 1W म्हणायचं आणि चौथा ब्राइट आहे त्याला 4W म्हणायचं, तर त्या दोन्हींची वजाबाकी करायची असते सेम साइडला विचारलं तर। आणि जर समजा तुम्हाला प्रश्न असा विचारला की डिस्टन्स बिटवीन सेकंड ब्राइट बँड ऑन वन साइड, बघा हा पहिला आणि दुसरा हा सेकंड ब्राइट बँड ऑन वन साइड and the first bright band on the other side, आता first bright band on the other side हे डिस्टन्स, तर त्यावेळेस तुम्हाला ह्या अंतराची बेरीज करायची असते। आलं का लक्षात? मग आता इथे बघा, तर ऑन दी अदर साइड ऑफ दी सेंट्रल ब्राइट बँड, मग आता इथे आपण काय केलं, ही 2W 2 बँड विड्थ आणि इथं 1 बँड विड्थ यांची बेरीज केली। कधी सेंट्रल ब्राइट बँडच्या दोन्ही साइडला जर विचारलं असलं तर, आणि एकाच साइडला जर विचारलं तर त्याची वजाबाकी करायची, हे नीट लक्षात ठेवा। आणि या पद्धतीने जर प्रॉब्लेम किंवा ह्या साइडला जरी विचारलं की दुसरा ब्राइट आणि पाचवा ब्राइट, तर 5 वजा 2 म्हणजे 3x घ्यायचं। एकाच साइडला विचारलं तर वजाबाकी करायची आणि दोन्ही साइडला विचारलं तर त्याची काय करायची, बेरीज करायची। आणि मग बघा, इफ वी वॉन्ट, आता हे सोपं कसं लक्षात ठेवायचं, if we want to find the distance between any two bands which lie on the same side, कोणत्या तरी एकाच साइडला, same side of the central bright band, then we subtract their distances। आणि सोपं कसं लक्षात ठेवायचं, सेम साइड आणि सबट्रॅक्ट म्हणजे SS, एकाच सेम साइड आणि सबट्रॅक्ट SS असं लक्षात ठेवायचं। त्यानंतर इफ वी वॉन्ट टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी टू बँड्स विच लाय ऑन द अपोजिट साइड, बघा कोणतेही दोन आणि जे अपोजिट साइडला आहेत कशाच्या, सेंट्रल ब्राइट बँडच्या, देन वी ऍड देअर डिस्टन्सेस। मग ओ म्हणजे अपोजिट साइड आणि ए म्हणजे ऍड, अशा शॉर्ट ट्रिकनी हे लक्षात ठेवता येईल। आणि बघा, तुम्हाला जर ब्राइट बँडची बँडविड्थ काढायची, समजा पाचवा ब्राइट बँड जर काढायचा तर यांची किंमत 5 टाकायची, लॅम्बडा डी, लॅम्बडा दॅट इज द वेव्हलेंथ ऑफ इन्सिडेंट लाईट, डी दॅट इज डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड स्क्रीन आणि स्मॉल डी दॅट इज डिस्टन्स बिटवीन 2 सोर्सेस। आणि जे अजून एक सोपं लक्षात ठेवायचं, जे सेंटीमीटर किंवा मीटर मध्ये असतं ते कॅपिटल डी असतं आणि जे मिलीमीटर मध्ये दिलेलं असतं ते स्मॉल डी असतं। या पद्धतीने लक्षात ठेवायचं। बघा, असं डिस्टन्स बिटवीन 2 सोर्सेस S1 आणि S2 हे स्मॉल डी असतं की जे मिलीमीटर मध्ये दिलेलं असतं आणि इथे तुमचा जो स्क्रीन आहे, सोर्स आणि स्क्रीन यातलं जे अंतर आहे हे कॅपिटल डी आहे, हे एकतर 120 सेंटीमीटर किंवा 1.2 मीटर असं दिलेलं असतं आणि हे मात्र 2 मिलीमीटर 4 मिलीमीटर असं दिलेलं असतं। आता सोपं लक्षात कसं ठेवायचं, बँडविड्थ बरोबर लॅम्बडा इंटू कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी असं लक्षात ठेवा। कॅपिटल डी मोठा आहे त्याला न्यूमरेटरला घ्यायचं आणि n हा नंबर ऑफ बँड, ब्राइट बँड चौथा असेल तर n 4 टाकायचं, पहिला असेल तर n 1 टाकायचं, तिसरा असेल तर n 3 टाकायचं। समजलं का? ही बँडविड्थ झाली, म्हणजे कोणत्याही नंबरच्या बँडची बँडविड्थ आपण याने काढू शकतो। समजलं? आणि इथं जर तुम्हाला असं घ्यायचंय बघा, तर
4W म्हणजे चौथा ब्राईट बँड आणि पहिला ब्राईट बँड, तर तुम्ही इथं 3 गुणिले लॅम्बडा डी भागिले डी या फॉर्म्युल्याने शोधणार तुम्ही. समजलं. आणि इथं जर असेल तुमचं तर इथं पण 3 गुणिले लॅम्बडा डी भागिले डी या फॉर्म्युल्याने तुम्हाला अंतर शोधता येतं. आता डार्क बँड बघा, किती नंबरचा डार्क बँड, समजा चौथा डार्क बँड असेल तर n-1/2 इंटू लॅम्बडा डी बाय डी. मग n चौथा असेल तर 4 वजा 1 मीन्स 4 -1/2 इंटू लॅम्बडा डी बाय डी, किंवा दोन्ही सारखंच येतं, किंवा हे असंही आपण लिहू शकतो की 2n म्हणजे 4 दुने 8 वजा 1 7. समजलं का. किंवा हे 4 वजा 1/2 करा, दोन्ही सारखंच येणार. इथे 4 ची किंमत टाकली 4 -1/2 मीन्स 8 -1 डिवायडेड बाय 2 तर 7/2. याने पण 7/2 येणार. आणि इथे पण बघा 2n 8 -1 तर 8 -1 हे पण 7 आणि इथे आले 7 लॅम्बडा डी बाय 2d कसं पण. आणि इथं डायरेक्ट आले लॅम्बडा डी बाय 2d. कोणत्याही फॉर्म्युल्याने घेतलं तर व्हॅल्यू सेमच येणार आहे. तर इथं जो कोणता डार्क बँड सांगितला असेल तर तो तुम्ही त्याचा नंबर टाकायचा. 4 टाकला तर हे n बरोबर 4 टाका, दोन्हीतही व्हॅल्यू सेमच येते कशातही टाकली तरी. फक्त इथं n-1 घेतलं तर इथं नुसतं डी घ्यायचं आणि 2n-1 घेतलं तर इथं मात्र 2d घ्यायचं. हे नीट लक्षात ठेवा आणि याने आपण कोणताही प्रॉब्लेम सोडवू शकतो. ट्रिक समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कमेंट टाका. भरपूर सारे ट्रिक्सचे व्हिडिओ तुमचे नवनवीन येत राहतील, तर तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या सीईटी नीट जेई साठी. ओके, ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.